नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत करत आहे मी सनी शिवान आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आलो आहे जीवदानी मंदिराच्या दर्शनाला. तर माझ्यासोबत आहे आज क्रांती आणि मी, आम्ही दोघंच आहोत आज. आणि आत्ता निघालो 5 पायगीकडून जायला दर्शनाला. काही इकडून बघा पडतं, चालायला सोपं आहे आणि जास्त थकवा लागत नाही. त्यामुळे आम्ही 5 पायगीकडून येतो आणि उतरताना त्या नवीन वाटेकडे उतरतो. तर चला दर्शन घेऊया आणि कसा प्रवास झाला. कारण प्रवासाला आम्ही सुरुवात केली 7:30 वाजता घरातून, वडाल्यामधून. तर ट्रेन बस करत असं इथं नाश्ता वगैरे करत आम्ही पोचलो आहे देवीच्या दर्शनाला. तर पुढेच आहे गड. तर चला जाऊया, दम लागतो आहे थोडा. पुढे काय होईल काय माहिती. तर सोपं आहे इथून चढायला. आलो आहे आणि वर्षातले एका वर्षाने तब्बल आलो आहे. आणि वेगाला खूप चेंजेस झाले ना, कारण ते खूप चेंजेस झाले. वेगा स्टेशनच्या बाजूला, स्टेशनला आम्ही उतरलो, आम्हाला पण समजलं नाही एक्झॅक्टली कुठं आम्ही उतरलो आहे. थोड्या टाइम पुढे आलो तसं समजलं हा बाबा इथं आलं आहे. तर खूपच चेंजेस झाले, स्टेशन वाढवत आहे. तर चला मग दर्शनाला जाऊया. आणि एका वर्षाने तब्बल पायगी चढायला सुरुवात झाली आहे. आणि थोडं पुढे येऊन क्रांतीबाई आमचं थोडं दमलं, त्यामुळे थोडं इथं थांबलो, वापस चालू केलं. आणि गडावरती ढोल वाजतो आहे. तर बघूया काय आहे नक्की, पालखी वगैरे आली की काय आलं. नवस असं तर किती लोकांचं नवस असतं ते येतात, ते वरती ढोल वाजतो आहे. तर बघूया, कारण खाली होती 5 पायगीच्या सुरुवातीलाच माणसं होती, इथं होती जमलेली. बस चला पुढे पण बघूया. गड चढायला थोडा दम लागलाय. तर मित्रांनो, गड चढायला खूप दम लागलाय. मी 4-4, 5-5 पायऱ्या बसत चालले, खूप दम लागलाय. तर मित्रांनो, शिड्या संपून आता डोंगराची वाट चालू आली आहे. बघा, ही सगळ्यात बेटर वाट. जे डोंगरावरती मधोमध येऊन थांबलो आहे, थोडा इथं फोटोशूट चालू आहे. कारण ते माझा फोटो काढते. आणि इकडून जो काही सीन दिसतोय, पूर्ण विरार सिटी, त्या साईडला पालघर सिटी, आणि तिकडे ते बघू शकता त्या साईडला खाडी. तर मस्त आहे की हा सीन दिसतोय. अजून खाली पण थांबलेलो, मस्त वाटलं. तर इथं पण मस्त वाटतं, एक नंबर वाटतं सीन. आणि थंड व्हायचं, सावली एकदम, कारण ते माझं शूट करते. आणि खाली पालखी गेली आहे, तर त्याचा ढोल बँजो वाजतं, मस्त आवाज वाटायचा. आणि वरती आहे आपल्या इथं, बघूया. तर चला मग दर्शन घेऊया फटाफट, कारण आता बागाची आपल्याला आरती भेटेल. वाजलेत 11:15. तर फटाफट वरती जाऊया आणि दर्शन घेऊया आरतीचं. चला, हे काय गप्प बसत नाही आहे, नुसतं व्हिडिओ फोटो. चला चला भारी काढलाय. तर चला मग चालू करूया. आणि ही वाट एक नंबर आहे, त्या सिड्यांपेक्षा ही बेटर वाटते आम्हाला. इथं बसायला पाहिजे. इथं
तर मित्रांनो त्या तिथून चालू केलं आपण चढायला गड. चढत असा वरती आलो ह्या साईडून. माणसं दिसतात तर त्या साईडून असं वरती आलं चढत. आणि तिकडून एक मालगाडी गेले, त्या साईडला मालगाडी चालले. ती बघा समोर आहे, झूम करतोय बघा दिसली तर. चला मग एक क्रांती गेली. चलो ₹10 कुपन घेऊन चाललोय चायच्या स्वादात. दोन मस्त हवा सुटले.
तर मित्रांनो गड उतरायला आत्ता सुरुवात केली आहे आणि दर्शन मस्त झालं आहे. ते बघा तिकडे जीवदानी यायचं देऊळ आहे आणि हवा एवढी भारी लागते ना, वारा मस्त सुटला आहे, एक नंबर वाटतं आहे. आणि ज्या वाट्याने आम्ही आलो आहे त्याच वाट्याने जायचं ठरवलं आहे आणि एकदम मस्त वाटतं. तर उतरायला सुरुवात केली आहे आणि बघूया काय खायला भेटतं का खाली, कारण दुपारचे वाजले आहेत 1:45. तर 1:45 झाला आणि गड आम्ही किती वाजता 11च्या दरम्यान पोचलो ना. हां, देवीचं दर्शन 11 वाजता आलं. आरतीही देखील झाली, मस्त की आरती झाली, दर्शन मस्त आलं देवीचं. आणि आत्ता उतरायलाच चालू केलं, सुरुवात केली. तर बघूया लवकर उतरायला होईल, कारण चढायला थोडं टाईम लागतं, उतरायला लवकर उतरू, फटाफट उतरू आणि नंतर पुढे जाऊ घरच्या रस्त्याला. चला मग कंटिन्यू या व्हिडिओमध्ये उतरायची मजा घेऊया. उतरायची मजा मस्त वाटतं. चला मग जवळ पोचलं आहे, पण कोणास ठाऊक का पाय लय कापतायत. तुम्हाला माहीत आहे उतरताना पाय का कापतात? चढताना काहीच वाटत नाही, पण उतरताना पाय लय कापतात. नशीब त्या वाटेने गेलो नाही, इकडे तर अजूनच हालत बेकार झाली असते. इकडे थोडं बैठक आहे, कारण तिकडे कंटिन्यू सिड्या आहेत, इकडे कंटिन्यू सिड्या नाहीत, त्यामुळे ठीक वाटते. इथे पाय थोडे कमी कापतात, पण कापतात एवढं नक्की. पण ते का कसे काय कापतात ते माहिती आहे. कारण ते तुझं कापतायत की नाही पाय? माझे पण कापतायत. तिचे पण पाय कापतायत. पाय कापतायत म्हणजे कापतायत तसे नाही, थरथर थरथरतायत. तर आलो आहे, शेवटला आलो आहे, एंडिंगला पोचेल. तर कशी वाटली व्हिडिओ? जीवदानी मातेचं मस्तपैकी दर्शन झालं आमचं. आरतीही देखील मस्त भेटली आहे, पूर्ण आरती थांबलो आम्ही, म्हणजे आम्ही विचारच करून निघालेलो आरतीचं, आम्हाला आरती भेटलीच पाहिजे, तर त्याप्रमाणे आम्ही निघालेलो. 11 वाजता दर्शन झालं. त्याच्यानंतर वरती थोडंफार फिरलो मंदिराच्या वरती, जिथे काही देवी वगैरे होत्या तिकडे दर्शन घेतलं. आणि 11:45 आरती 12 वाजता चालू होते. नोट डाऊन करून घ्या, आरती 12 वाजता असते दुपारची. तर बरोबर 12 वाजता चालू होते आरती. 11:45 आम्ही खाली आलो मंदिरामध्ये, तर तिथं दर्शन घेतलं आणि आरतीला बसलो. मस्त एक आरती झाली आणि तसंच लगेच निघालो आम्ही. चला मग जाऊया. ए चला थांबा, रिक्षा जाऊ द्या, आवाज नाही, मॅडम ऐकलाय ना. तर चला मग मित्रांनो, ही व्हिडिओ इथंच थांबवतो. जीवदानी यायचं दर्शन झालं, मस्तपैकी जीवदानी यायचं दर्शन झालं आहे आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. विचार चालू आहे, इथे नवीनच झालेलं मंदिर द्वारकाधीश इथून जवळ आहे, तर तिकडे जायचं आहे, कारण आता वाजले 1:15. तर आता जायला निघतो आहे मी आणि क्रांती. तर व्हिडिओ ही कशी वाटली नक्की सांगा आवर्जून, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.